नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या व्हिडिओला बघत असाल किंवा माझ्या या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खऱ्या शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा प्रवेश चांगल्या महाविद्यालयात चांगल्या कॉलेजमध्ये होऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. पालकांचे कुठेतरी पैसे वाचले पाहिजेत. त्यांच्या मनासारखं त्यांना कॉलेज त्यांच्या पाल्याला मिळालं पाहिजे आणि कमी खर्चात त्याचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. विद्यार्थ्याचं चांगलं शिक्षण होऊन त्याचं करिअर चांगलं सेट झालं पाहिजे. या एका चांगल्या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजात तळागाळात ज्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनी असतात, आर्थिक दुर्बल घटकातील असतात, वंचित घटकातील असतात, त्यांच्यापर्यंत योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती ही पोहोचत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. योग्य आणि खरी माहिती पोहोचायला हवी आणि ते सुद्धा कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे आणि देशाच्या विकासात त्यांनी हातभार लावायला हवा. या एका चांगल्या दृष्टिकोनातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे हे चॅनल तुमच्या सगळ्या सहकार्याने तुमचंच आहे असं समजून चला आणि तुमच्या सहकार्याने याला समोर नेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. उद्देश तुम्हाला सांगितला आहे आणि या चॅनलमधून मिळणारी माहिती ही केवळ आणि केवळ विनामूल्य आहे. कुठल्याही प्रकारचा त्याला काही अटी शर्ती नियम लागू नये. एकच छोटीशी अट नाही म्हणता येणार, ती तुमच्या प्रेमाची सहकार्याची अट आहे, ते म्हणजे चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सीईटी सेल कडून घेतल्या जाणार विविध प्रवेश परीक्षा निकाल, कॉलेजांचे पर्याय कसे भरायचे, कुठले कॉलेज निवडायचे, शिष्यवृत्तींचे अर्ज असतील, तुमचा प्रवेश झाल्यानंतर तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा निकाल, विविध पदभरती परीक्षा, सेट, नेट, तुम्ही जे म्हणाल ते 360 डिग्री शैक्षणिक घडामोडींची माहिती आपण इथून देत असतो. त्याच्यामुळं शैक्षणिक दृष्ट्या अपडेट राहण्यासाठी, आपली प्रगती करण्यासाठी, समोर जायसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती सांगितली होती. पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. बघा, ही योजना आपल्या इथे महाराष्ट्रात लागू झाली आहे. त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना 12वी ते डिग्री विद्यार्थी आहेत त्यांना 6, 8, 10,000 असे हे सगळे रुपये हे मिळणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर 12वी पास झाले असाल, डिप्लोमा केला असेल, ITI केला असेल किंवा डिग्री झाली असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला 6 ते 10,000 रुपये हे महिन्याला मिळणार आहे आणि जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना ह्या स्टायपेंडची रक्कम, ही विद्यावेतनाची, ही शिष्यवृत्तीची रक्कम ही मिळणार आहे. त्याच्यामुळं ही मिळवण्यासाठीची तुम्हाला सगळी मी प्रोसेस याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. तर आता त्याच्यामध्ये मोठी अपडेट आली आहे, ते म्हणजे ज्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. बरोबर रजिस्ट्रेशन समोर आलं आहे, ती माहिती समोर आली आहे. कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आणि पुढे जायचं आहे. बघा, तुम्ही जर 12वी झाले असाल तर तुम्हाला कुठेतरी त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी आस्थापना असेल, कारखाना असेल, खाजगी कंपन्या असतील, उद्योग असतील, लहान छोटे किंवा लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग असतील, IT कंपन्या असतील, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असतील, याच्या सर्वांमध्ये तुम्हाला इंटर्नशिप मिळणार आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि त्या इंटर्नशिपच्या आधारे तुम्हाला तुमचं दर महिन्याला हे विद्यावेतन हे मिळणार आहे. असं नाही आहे की 12वी झाले तुम्ही आणि तुम्हाला आता 6,000 रुपये महिना सुरू झाला किंवा डिप्लोमा झाले, ITI झाले, 6,000 झाला महिना बाबा, 8,000 महिना सुरू झाला किंवा डिग्री झाली आता 10,000 रुपये महिना चालू. तसं नाहीये. तुम्हाला इंटर्नशिप करावी लागेल. त्या इंटर्नशिपचं हे विद्यावेतन तुम्हाला हे मिळणार आहे. त्याच्यामुळं जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांना शिकत त्यांचं पॉकेट मनी काढायचं आहे, त्यांना स्टायपेंड मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी ही खूप चांगली योजना आहे. त्यामुळे या योजनेबाबतच महत्त्वाची अपडेट ही राज्य सरकारकडून आली आहे. त्याच्यामुळं वेळ न घालवता मी ती तुमच्या समोर ठेवतोय. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा त्याची माहिती योग्य पद्धतीने होईल. महाराष्ट्रात ही जी योजना चालू झाली आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ही प्रामुख्याने ही आपल्या कौशल्य विभागाद्वारे ही होणार आहे. त्याच्यामुळं कौशल्य विभागाकडूनच हे सर्व
याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच्यानुसार 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI किंवा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, तर पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये हे थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात DBT द्वारे हे देण्यात येणार आहे. काय का बरं हे योजना सुरू झाली आहे? तर युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी ही योजना आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात कमीत कमी 6 महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिस याच्यामध्ये मिळणार आहे. साधारणतः या वर्षी म्हणजे हे जे आता 24-25 आहे, 2024-25 शैक्षणिक वर्ष याच्यामध्ये 10 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर ह्यापैकी कुठलीही पात्रता असाल, 10वी, डिप्लोमा, ITI, पदवीधर, कुठलाही पदवीधर असेल किंवा त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्हाला काय इंटर्नशिप करायची असेल, तर तुम्हाला इंटर्नशिपद्वारेच हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला mahaswayam.gov.in ही जी वेबसाईट आहे, लक्षात घ्या, मी डबल एकदा वाचतो, rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागणार आहे. ठीक आहे. वेबसाईट कुठली कोणाची आहे? ही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग. मी तुम्हाला म्हटलं होतं की कौशल्य विभागाच्या अंतर्गतच ही स्कीम आहे. तर कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाची ही वेबसाईट आहे. वेबसाईट सोपी आहे, rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ह्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण तुमची प्रोफाईल बनवायची आहे. नाव, गाव, पत्ता, ईमेल ID, फोन नंबर. ही तुमची प्रोफाईल पूर्ण झाली की तुम्हाला तिथे तुमच्या शिक्षणानुसार अवेलेबल तुम्हाला तिथे सगळ्या कंपन्या दिसतील. त्या कंपन्यांमध्ये तुम्ही कुठे कुठे जॉब करू शकता, कुठे कुठे वॅकन्सीज आहेत त्या सर्व दिसतील. तुम्हाला तिथे थेट अप्लाय करायचं आहे आणि मग नंतरची प्रोसेस ती तुम्हाला तिथे त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे. तर अशी ही इंटर्नशिपची संपूर्ण प्रक्रिया राहणार आहे. 10 दिवस जर तुम्ही इंटर्नशिपला सुट्ट्या मारल्या तर ते तुम्हाला खात्यात पैसे तुमच्या येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर तिथे जायचं आहे, इंटर्नशिप करायची आहे. तुम्हाला नाही म्हटलं तरी 6 महिने तरी ही इंटर्नशिप ही करता येणार आहे आणि वेळ पडला तर त्याचा कालावधी वाढूही शकतो. त्याच्यामुळं तुम्ही जर 12वी, डिप्लोमा, ITI आणि कुठलेही या प्रकारचे विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षण घेतलं असाल, तुम्ही rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथे तुम्हाला वॅकन्सीज दिसतील. त्या वॅकन्सीज क्लिक करा आणि इंटर्नशिप करून आपले विद्यावेतन स्टायपेंड काढा. खूप चांगली योजना आहे ही. तुम्हाला का सांगतोय मी हे? पैसा बाजूला ठेवा, सेकंडरी ठेवा, पण तुम्हाला आत्ता अशी परिस्थिती आहे की जे विद्यार्थी शिकतात, इंजिनिअरिंग असो हे असो, त्यांना जॉब मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, फिरावं लागतं इकडं तिकडं. घर बसल्या कोणीही जॉब आणून देत नाहीये सध्या. अशी मार्केटची, बाजारपेठची परिस्थिती आहे. तुम्ही कुठलंही घ्या. तर अशा परिस्थितीत तुम्हाला जर तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रातील तुम्हाला इंटर्नशिप किंवा तुम्हाला तिथे ऑन जॉब ट्रेनिंग मिळत असेल तर हे फार चांगलं आहे. कारण की त्याच इंटर्नशिप आणि ऑन जॉब ट्रेनिंगच्या आधारे तुम्हाला त्याच कंपनीमध्ये किंवा त्याच्या सारख्या इतर कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉबच्या चांगल्या पूर्णवेळ जॉबच्या संधी ह्या उपलब्ध होणार आहे. आज प्रत्येक जण तुम्ही जर कुठे गेला इंटरव्ह्यू, तुम्हाला म्हणतात तुम्हाला अनुभव आहे का काही कामाचा? तुम्ही म्हणता नाही मला अनुभव नाही. मग ते कसे तुम्हाला जॉब देणार आहे? पण ही इंटर्नशिप तुम्ही केली, तुम्हाला जर तुमचे सॉफ्ट स्किल्स असेल, लाईफ स्किल असेल, तुम्हाला जे ऑन जॉब ट्रेनिंग आहे, कौशल्य आहे, ते जर तुम्हाला मिळालं आणि तुम्ही हे 6 महिन्याचं, 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं हे सगळं ट्रेनिंग घेऊन तुम्ही जेव्हा तिथे कंपनीत इंटरव्ह्यूला जाल, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला असेल, तुम्हाला सगळी माहिती असेल त्या तंत्रज्ञानाची, जे तुम्ही कौशल्य हाताळलं आहे, जी मशिनरीज हाताळणार आहे किंवा जी सिस्टीम हाताळणार आहे, जे काही सॉफ्टवेअर असेल, जे काही असेल त्याचा तुम्हाला अनुभव असेल आणि ज्या वेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाल इंटरव्ह्यू द्यायला की हो बाबा मला ह्या सगळ्यांची माहिती आहे, मला हे येतं, तेव्हा तुम्हाला जॉब हा हमखास मिळेल आणि सॅलरी सुद्धा चांगली मिळेल. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जॉब चांगला मिळवायचा आहे, चांगली कंपनीत त्यांना पुढे जायचं आहे, रोजगार चांगला मिळायचा आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे आणि आता तर त्या ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सोबत तुम्हाला पेमेंट सुद्धा मिळणार आहे. 8, 6, 10,000 तुमचा महिन्याचा खर्च निघून जाणार आहे. त्याच्यामुळं याचा सर्वांनी लाभ घ्यावा. पहिले जाऊन तुम्ही जे तुम्हाला मी ही दिली आहे वेबसाईट, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पुढची प्रोसेस ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर अशीच नाविन्यपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत असतो वेळोवेळी.
हे तुम्हाला कोणी सांगणार नाही कुठे रजिस्ट्रेशन करायचंय किंवा काय करायचंय, सर्व तुम्हाला फिरवणार गोल गोल. इथेच एका याच्यावर आहे सगळं. जॉब, नोकरी, इंटर्नशिप सगळं तुम्हाला इथेच माहिती मिळते. त्यासाठी फक्त एक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचा आवर्जून करा आणि अधिकाधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, हे चॅनल पोहोचवा. कारण प्रामाणिक उद्देश आहे, सर्वांची प्रगती करायची आहे, सर्वांना पुढे सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा जर्नलिस्ट हर्ष दुधेवर असं सर्च केल्यावर मला तिथे जोडू शकता. तुम्ही चॅनल तिथे सबस्क्राईब करू शकता. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहूया आपण. तोपर्यंत धन्यवाद.